असं का? हो. असं हो. आपल्याकडे संध्याकाळी आलो सर, रात्री सरांनी आम्हाला मेसेज टाकला की उद्या सकाळी बियाणं कोणाला दिसाल सकाळी सगळ्यांनी हे जर अजून 8-1 दिवस अगोदर तर चांगलंच प्लॅनिंग एकदम भारी झालं असतं. हरलीच मे मध्ये कोरडो लोक होते त्यांचं काही नाही आलं. कोरडवाहूचं जास्त करून. कारण जळगावला आहे ना जनरली 15 मे पासून सुरू होतं. तर इकडं पण ते बागायती जे होते ना ते कोरडोचे रिलीज होते. कोरडचे राहिलेले होते. हां बागायत झाली ते कोरडवचे राहिले. आणि यावर्षी पाण्याने थोडंसं सापडलं नाही तर मग नसतं सापडलं. मागच्या वर्षी 10 जूनला लागून गेल्या होत्या. हो पुऱ्या कोरडवाहूवाल्या याचे बळजबरी घरी आणून बी दिले असतात लावले नाही ना, होऊन गेलं असतं काम तोपर्यंत. त्याच्यामुळे आता आहे ना व्यवस्थितरित्या तुमच्या गटाच्या हिशोबाने हां म्हणजे तसं तिथं आंतरपीक बीट टाका आपण दिलं असतं चाल निघून गेलं असतं उडीचं की नाही. त्याच्यात वाट त्याला गेला. मारा मोठा घेतला. मारा मोठा जसं तोरचा मारा मग तो मारा घेणार. तो गेला थोडा हे बरोबर येतच आहे. 1.5 फूट वाढवायला पाहिजे. हा. हे उगवून मस्त जमली बरं का मग? तशी काही मग नाही. शंभर टक्के direct. मर झालीच नाही राव साहेब. पाऊस पडलाय अजून. साधायचा विषयच नाही राहिला. मर झालीच नाही. साधायचा विषयच नाही. आई राव साहेब आले तेव्हा ते काढत होते कोणते गाव सर्वांना नमस्कार. मी तालुका कृषी अधिकारी पाचोरा. आज आम्ही तारखेडा खुर्द येथे श्री सोपान नामदेव पाटील यांच्या शेतामध्ये आलो. या ठिकाणी तारखेडा या गावामध्ये जवळपास 20 ते 22 शेतकऱ्यांनी SRT तंत्रज्ञानाचा अवलंब मागच्या 2 वर्षापासून केलेला आहे. साधारणतः 40 हेक्टरपर्यंत क्षेत्र जे आहे ते SRT तंत्रज्ञानाखाली या गावामध्ये आहे. आज आपण प्रत्यक्ष या तंत्रज्ञानाचा काय फायदा झाला तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांना विचारू. लागवड मी आहे ना 16 जूनला लागवड केली आहे. तर 0 मशागत म्हणजे मी इथे माझा मका घेतला होता. मक्यावर मी डायरेक्ट नळ्या ओढून डायरेक्ट कापूस लावला. कापूस लावल्यानंतर त्याला जे आपण रासायनिक खत देतो ते तिथे मला 3 बॅगा 10-26 लागत होत्या. तर मी तिथे एकच बॅग 10-26 वापरली. तर आज रोजी माझा कापूस जिथे 3 बॅगा वापरल्या आहेत त्यापेक्षा हा 1 बॅग वापरलेला कापूस खूप सुंदर आहे, चांगला आहे आणि सुदृढ वाढ पण आहे. आपण याच्यामध्ये जादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब केला हो हो. आणि आपण अतिगण लागवड केली. आपण 1 फुटावर लागवड केली. 3 बाय 1 फुटावर लागवड. 3 बाय 1 फुटावर लागवड केली. काय करतो आणि त्याच्यात मी आता पुढे आहे ना आता तंत्रज्ञानामध्ये काय काय करणार पुढे? तंत्रज्ञानामध्ये आता मी 40 ते 45 दिवसानंतर गळफांदी ही कापणार आहे. गळफांदी कापल्या आणि शेंडा कापल्यामुळे मला जे झाडांना आहे ना तर जास्त वजनाचे बोंड मिळणार आहेत. त्यामुळे मी गळफांदी कापणार. आमच्या कृषी विभागाचा एक प्रकल्प होता यावर्षी खरीपमध्ये. हां बरं. कापूस उत्पादकता अभियानमध्ये कपास क्रांती. त्याच्यामध्ये किती शेतकऱ्याला बियाणं मिळालं गटाला आपल्या? तर आमच्या गटामध्ये 100 शेतकरी तर 100च्या 100 शेतकऱ्यांना बियाणं मिळालं. नाही, आमच्या कृषी विभागाचं कृषी विभागात. कृषी विभागाचे 2 प्रकल्प आहे तिथे. हो. आणि लागवड कशी केली, किती अंतरावर सर्व शेतकऱ्यांनी? हे अतिगण लागवड दादा लावताना 3 बाय 1 ने लागवड केली. याच्यामुळं काही जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत खूप झाली खूप का? खूप खूप वाढला आहे. काय झालं? तर जे आम्हाला आपलं सेंद्रिय खत जे आपला समजा रासायनिक खते जिथे आम्ही 10-26च्या 3 बॅगा वापरतो तिथे आम्हाला एकच बॅगा लागत.